हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं मराठी अपडेट्स ह्या चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण 2025ची दिवाळी कशी असेल, केव्हा असेल हा पाहणार आहोत. दीपावली म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा उत्सव, जो अंधारावर प्रकाश, दुःखांवर आनंद आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. यांच्या मते यंदाची दीपावली गोवत्स द्वादशीपासून सुरू होऊन भाऊबीजेने समाप्त होईल. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. ध्वनी आणि वायू प्रदूषण न करता आनंद स्वतःसाठी आणि इतरांसाठी वाटावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. चला तर मग यंदाच्या दिवाळीचे प्रत्येक दिवसाचे महत्त्व आणि शुभमुहूर्त आपण जाणून घेऊया. मित्रांनो, तर दिवाळी यंदा कशी असेल, केव्हा असेल, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शुक्रवार 17 ऑक्टोबर गोवत्स द्वादशी वसुबारस या दिवशी आश्विन कृष्ण द्वादशी प्रदोष काळात आल्याने गोवत्स द्वादशी साजरी केली जाईल. गाय आणि वासराचे पूजन करून त्यांना गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा. हा दिवस शेतीप्रधान संस्कृतीतील मातृवंत गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. मित्रांनो, वसुबारस हे खूप मोठं म्हणजेच गायीबद्दलचं आपण म्हणतो की गायीमध्ये 36 कोटी देव असतात. तर मित्रांनो, आपल्या घरी जर गाय नसेल तर देव्हाऱ्यातल्या गायीला नैवेद्य दाखवावा. धनत्रयोदशी कृष्ण त्रयोदशीला असल्याकारणाने या दिवशी धन्वंतरी देवतेचे पूजन करून आरोग्य आणि समृद्धीची प्रार्थना करतात. तसेच गरिबांना दीपदान, अन्नदान आणि वस्त्रदान करणे पुण्यकारक मानले जाते. व्यापाऱ्यांनी नवीन वह्या आणण्यासाठी उत्तम चौघड्या अशा आहेत. सकाळी 8:02 ते 9:29 शुभ, दुपारी 12:23 ते 1:50 चल, 1:51 ते 3:17 लाभ आणि 3:18 ते 4:44 अमृत. रविवार 19 ऑक्टोबर दिवाळीचा कोणताही सण नाही. सोमवार 20 ऑक्टोबर नरक चतुर्दशी आहे. चंद्रोदयाच्या वेळी आश्विन कृष्ण चतुर्दशी आल्याने या दिवशी नरक चतुर्दशी साजरी होईल. चंद्रोदय पहाटे 5:20 तर सूर्योदय सकाळी 6:35 होईल. चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत अभंग स्नान करण्याची प्रथा आहे. सुगंधी तेल व उटणे वापरून स्नान केल्याने शरीर निरोगी आणि त्वचा तेजस्वी होते. मंगळवार 21 ऑक्टोबर लक्ष्मीपूजन. अमावस्या सायंकाळी 6:11 ते रात्री 8:40 या प्रदोष काळात लक्ष्मी कुबेर पूजन करावे. ग्रंथांच्या अनुसार यावर्षी प्रदोष व्याप्ती योग असल्याने लक्ष्मीपूजन अमावस्येच्याच दिवशी म्हणजे मंगळवारी करणे श्रेयस्कर आहे. या दिवशी अभंग स्नान, अलक्ष्मी निरासन आणि झाडू पूजन करावे. घर स्वच्छ करून देवी लक्ष्मीचे स्वागत करावे. बुधवार 22 ऑक्टोबर बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यावसायिक कामाचा प्रारंभ किंवा गुंतवणुकीसाठी शुभ वेळ आहे.
पती पत्नी एकमेकांना ओळखतात आणि भेटवस्तू देतात. सकाळी 6:36 ते 8:03 लाभ, 8:04 ते 9:30 अमृत, 11:57 ते 12:24 शुभ आणि सायंकाळी 4:45 ते 6:10 लाभ. या चौघड्यामध्ये वहीपूजन व वहीलेखनासाठी उत्तम मुहूर्त आहे. गुरुवार 23 ऑक्टोबर भाऊबीज. यमद्वितीया या दिवशी बहिणी भावाला ओवाळतात तर भाऊ तिला भेट देतो. हा दिवस भावंडांमधील प्रेम, स्नेह आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. याच दिवशी दीपावली उत्सवाचा समारोप होतो. मित्रांनो, रक्षाबंधनाला आपण बहीण जशी भावाला राखी बांधते, तसाच हाही एक भाऊबीज म्हणून दीपावलीला असणारा सण आहे. मित्रांनो, माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून मला कळवा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू पुढच्या माहितीमध्ये. तोपर्यंत बाय.